नमस्कार मित्रांनो, शनी जयंतीच्या दिवशी ही व्रतकथा नक्की ऐका. आपल्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतील, तसेच शनिदेव आपले आशीर्वाद देतील. प्रिय प्रेक्षकांनो, दरवर्षीप्रमाणे ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी म्हणजेच आज 27 मे 2025 रोजी शनी जयंती साजरी केली जाते. शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाच्या पूजेदरम्यान ज्येष्ठ अमावस्येची व्रतकथा ऐकल्याने शनिदोषापासून मुक्तता मिळते आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी म्हणजेच आज 27 मे 2025 रोजी शनी जयंती साजरी केली जाते. शनी जयंतीचा दिवस हा न्यायदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शनिदेवाच्या जन्माचे प्रतीक आहे. या दिवशी शनिदेव प्रकट झाले म्हणजेच त्यांचा जन्म झाला अशी पौराणिक मान्यता आहे. शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाच्या पूजेदरम्यान ज्येष्ठ अमावस्येची व्रतकथा ऐकल्याने शनिदोषापासून मुक्तता मिळते आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. अशा परिस्थितीत आपण शनी जयंतीची कथा ऐकूया. पण पुढे जाण्यापूर्वी खऱ्या भक्तीने मनापासून लिहा, ओम शनी शनिश्चराय नमः. मित्रांनो, चला आता ऐकूयात शनी जयंतीची कथा. पौराणिक कथेनुसार शनिदेव हे सूर्यदेव आणि त्यांची पत्नी छाया यांचे पुत्र आहेत. एकदा सूर्यदेवाची पत्नी संज्ञा तिच्या पतीच्या तेजाने खूप नाराज झाली आणि त्यांचे तेज सहन करू शकली नाही, म्हणून तिने तिची एक सावली छाया निर्माण केली, जिचे नाव सुवर्णा होते. संज्ञाने छाया तिच्या जागी सूर्यदेवाच्या सेवेत ठेवली आणि संज्ञाने सुवर्णाला सांगितले की त्याने त्यांची मुले मनु, यमराज आणि यमुना यांची काळजी घ्यावी आणि याबद्दल कोणालाही सांगू नये. यानंतर संज्ञा तिच्या वडिलांच्या घरी माहेरी निघून गेली आणि मग दुसरीकडे सुवर्णाने पूर्ण भक्तिभावनेने संज्ञाचे रूप धारण केले आणि सूर्यदेव आणि त्यांच्या मुलांची काळजी घेतली. परंतु काही काळानंतर सुवर्णा गर्भवती झाली आणि तिच्या पोटी शनिदेवाचा जन्म झाला. आता छायेच्या पोटी जन्म झाल्यामुळे शनिदेव काळेभोर होते आणि त्यांचा स्वभावही थोडा गंभीर व रागीट होता. सूर्यदेवाला शंका होती की त्याचा मुलगा सावळा असा असूच शकत नाही, कारण शनिदेवा त्यांच्यासारखा तेजस्वीही नव्हता किंवा त्याच्यात सूर्यदेवसारखे गुण नव्हते. त्याचा रंगही काळवंडला होता, तर सूर्यदेव देखणे आणि गोरा पान होते. यावर सूर्यदेवाने सुवर्ण आणि शनिदेवाचा अपमान केला. या अपमानामुळे सुवर्ण खूप दुःखी झाला. मित्रांनो, असे म्हटले जाते की शनिदेवाची आई छाया हिने भगवान शिवाची इतकी कठोर तपस्या केली की तिच्या शरीरात इतकी शक्ती आली की गर्भाशयात वाढणाऱ्या शनिदेवाचा रंग काळा झाला आणि त्यांचा स्वभावही तपस्वीसारखा झाला. जेव्हा सूर्यदेवाने शनिदेवाचा अपमान केला तेव्हा शनिदेव रागावले आणि त्यांनी सूर्यदेवाकडे पाहिले आणि मग शनिदेवांनी त्यांच्याकडे पाहताच सूर्यदेवही काळे झाले आणि त्यांना कुष्ठरोग झाला. प्रिय दर्शकांनो, तेव्हा सूर्यदेवाने त्याच्या या अवस्थेमुळे त्रस्त होऊन भगवान शिवाची प्रार्थना केली आणि मग भगवान शिवाने सूर्यदेवांना सांगितले की शनिदेव हा त्याचा स्वतःचा मुलगा आहे आणि त्याचा अपमान केल्यामुळे त्याला त्रास सहन करावा लागला आहे. भगवान शिवाच्या स्पष्टीकरणानंतर सूर्यदेवाला त्यांची चूक कळली आणि त्यांनी शनिदेवाची माफी मागितली. त्यानंतर सूर्यदेवाला त्याचे पूर्वीचे रूप परत मिळाले. तेव्हापासून असे मानले जाते की शनिदेव त्याच्या भक्तांवर आपले आशीर्वाद वर्षाव करतात, परंतु जे चुकीचे करतात किंवा त्यांचा अपमान करतात त्यांना त्यांच्या कर्मांनुसार शिक्षाही देतात. मित्रांनो, आपण या विषयावर आणखी एक कथा ऐकणार आहोत. आजच्या शनी जयंती साजरी केली जात आहे. असे मानले जाते की शनिदेवांचा जन्म ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी झाला होता. शनिदेव न्यायाचे देव आहेत आणि त्यांचे वडील सूर्य यांच्याशी चांगले संबंध नाहीत. अशा परिस्थितीत सूर्य आणि शनी यांचे युती का चांगले मानले जात नाही आणि सूर्यदेवांना शनिदेवाची आई छाया यांच्याबद्दल शंका का होती आणि त्यांनी तिच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली हे आपण जाणून घेऊयात. पौराणिक कथेनुसार विश्वकर्माची मुलगी संज्ञा हिचा विवाह सूर्यदेवाशी झाला होता आणि लग्नानंतर संज्ञाला त्याचे तीव्र तेज सहन झाले नाही. अशा परिस्थितीत सूर्यदेवाच्या उष्णतेपासून वाचण्यासाठी संज्ञाने शांतपणे तिची प्रतिकृती छाया सूर्यदेवासोबत सोडली आणि ती घोड्याच्या रूपात पृथ्वीवर गेली आणि येथे ती तपश्चर्या करू लागली. छाया सूर्यदेवाची सेवा करायची आणि सूर्यदेवाला याची माहितीच नव्हती. यम आणि यमुना यांचा जन्म सूर्यदेव आणि संज्ञापासून झाला, तर शनिदेव यांचा जन्म सूर्यदेव आणि छाया यांच्यापासून झाला. असे म्हटले जाते की छाया शनिदेव आणि यमुना यांच्यात भेदभाव करत असे. ही गोष्ट सूर्यदेवांना त्रास देत असे. त्यांना याबद्दल संशय येऊ लागला आणि त्यांनी तिच्यावर लक्ष ठेवू लागले. त्यानंतर सूर्यदेवांना सत्य कळले आणि त्यांना याबद्दल छायावर राग आला. जेव्हा शनिदेवांना सूर्यदेवाच्या रागाची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांपासून अंतर राखण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून सूर्य आणि शनी यांच्यातील संबंध बिघडले. असे म्हटले जाते की यानंतर सूर्यदेव त्यांच्या पत्नी संज्ञाच्या शोधात पृथ्वीवर गेले. येथे सूर्य आपले तेज कमी करून घोड्याच्या रूपात संज्ञेकडे गेला आणि संज्ञा आधीच अश्विनीच्या रूपात होती.
अशा प्रकारे दोघांनीही अश्विनी कुमारांना जन्म दिला, जो देवांचा वैद्य असल्याचे म्हटले जाते. त्याचवेळी शनिदेवाला भोलेनाथांचा आशीर्वाद मिळाला आणि शनिदेवाला न्यायदेवता म्हटले गेले. तर मित्रांनो, आम्हाला आशा आहे की तुम्हाला या कथा आवडल्या असतील, म्हणून व्हिडिओ लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम शनी शनिश्चराय नमः लिहा. सर्वांचे आभार.